आला का? नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळशी, तालुका जिल्हा नाशिक. आज 19 जानेवारी 2025 7वं हे पेरू मार्गदर्शन शिबिर आहे. छोट्या खाणी सध्या शिबिर आहे, कारण की मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना नाही सांगितलं होतं, कामं बरेचसे चालू आहे, सगळे शेतकरी आले होते. पण तरी जेवढे शेतकरी आज आलेले आहेत, महत्वाचा असा विषय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आपल्या सोबत डॉक्टर साहेब पण आहे, स्वतः शेती पण ते करतात. डॉक्टर म्हणजे माणसांचे डॉक्टर आहेत, ते शेतीचे डॉक्टर नाही आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, पाणी, जमिनीला पाणी नक्की किती द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे, याचा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो, माझ्यासहित सगळ्यांना, किती पाणी असायला पाहिजे, द्यायला पाहिजे. आता हे कसं एकक कसं ठरवणार, जर आपल्याला ते समजत नसेल, वापसा कंडिशन कधी येते हे समजत नसेल, तर आमचा जेव्हा विषय होतो तर बऱ्यापैकी प्रत्येक शेतकऱ्याकडनं आपल्याला सगळ्यांना शिकायला मिळतंच. तसंच डॉक्टर साहेबांनी सांगितलं एक पीएच मीटर, एक सॉइल पीएच मीटर म्हणून येतं, ते जमिनीचं पीएच पण सांगतं, मॉइश्चर कंटेंट पण सांगतं, ऍसिडिटी लेवल किती आहे ते पण सगळं सांगतं. बरोबर, तो त्यांनी वापरलेला आहे, काहीतरी 350-400 रुपयाचाच तो प्रोडक्ट आहे. बरोबर, तो ऑनलाईन मिळतो. त्याच्याने बरोबर त्यांना काय अनुभव आला ते सांगतीलच. हा मलाही ऐकलेला अनुभव जो होता माझ्यासाठी नवीन होता, आणि याचा फायदा हा आमच्या सगळ्यांना, आता इथं सर्वांना समजलंय, हे सगळ्या शेतकऱ्यांना समजायला पाहिजे. म्हणजे वॉटर मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्यावरती झाडाची परिस्थिती अवलंबून असते. आता हे स्वतः डॉक्टर साहेब सांगतीलच त्याचं महत्व, पण त्याच्या पहिले आपल्याकडे जे काही जातं, ह्या शिबिराला जेवढे जिथनं विद्यार्थी आलेले एकदा त्यांची आपण ओळख करून घेऊ, म्हणजे एक अटेंडन्स होईल आणि आपल्या विषयाकडे परत येऊ. विषय हा शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघा. सगळ्यात दूरवरनं आलेले स्वतः तुम्हीच सांगा. नमस्कार, मी डॉक्टर जितेंद्र आयरे, सटाण्यावरून आलेलो जवळ आहे. घे ना त्यांच्याजवळ. मी सटाण्यावर सटाण्यावरून आले. आता त्याच्यानंतरचे सांगा, जवळ घे त्यांच्याजवळ. वाल्मिक वराडे, कोपरगावून आलेले. कोपरगाववरून आलेले. आणि तुमच्या सोबत नाही, एकटाच आले, कोपरगाववरून आले. त्याच्यानंतर मी नवनाथ रामकृष्ण आहेर, रायतेवाडी संगमनेरहून आलेलो. संगमनेरवरून आले. तर त्यांच्यासोबत आता जो व्हिडिओ काढते, तुझं नाव सागर आहे? स्मिता आहेर. स्मिता आहे, तो पण संगमनेरवरून, त्यांचा पुतण्या तरुण तो तिकडनं आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही दोघं ना? नमस्कार, मी मारुती भाबड, दातलीवरून आलो, दातली शिन्नरवरून आलेले. माझा मुलगा अभिषेक भाबड, तो पण माझ्यासोबत आलेला आहे. बरोबर, वा, काय ओळख करून दिली, शाबास. तुम्ही त्याच्यानंतर हा गोपीनाथ बबन पवार, मानोरीवरून आलेले आहेत. मी ज्ञानेश्वर पाटील, जलालपूर नाशिक. नाशिकचेच आहेत. देवीदास कांबळे, जलालपूर नाशिक. नंदकिशोर काळे, लवितवरून आला. नामदेव आडके, नाणेगाव. आणि हे राहिले ना भाऊ, समाधान घोगे, सिन्नर. समाधान घुगे हे सिन्नरवरून आलेले आहेत. म्हणजे हे सगळे अशी आपली ही टीम आहे. आमची सकाळपासून बऱ्यापैकी विषय झाले, ऑन फील्ड पण आता बऱ्यापैकी झालं. आता डॉक्टर साहेब आम्हाला ते सांगा, तुम्हाला वापरला तर तुमचा एक अनुभव फक्त सांगा. जेव्हा परिस्थिती काय होती, म्हणजे मग तो सर्वांना. मी नवीनच पेरूची बाग लावली. नंतर मग पाण्याचं नियोजन मला काही माहिती नव्हतं, आणि आमची जाड जमीन असल्यामुळे पाणी कधी द्यायचं, किती द्यायचं ते समजत नव्हतं. मग ते जास्त पाणी दिल्या गेल्यामुळे मग झाडांची मर व्हायला लागली. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो बघा, मर व्हायला लागली, तर पाणी जास्त देण्याचा हे होतं. मग नंतर आता मग ते समजत नव्हतं, कारण की वरती तर कोरडं दिसत होतं, पण मग खाली ओलं राहत होतं. मग किती वेळ पाणी द्यायचं काय ते समजत नव्हतं. मग मी बरंच ऑनलाईन सर्च केलं, तेव्हा मला ते फायलो वगैरे ते खूप महागड्या 25-30 हजार रुपये त्याला खर्च येत होता. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट मला हे केलं, सर्च केलं, पण म्हटलं हे तर खूप महाग होऊन जातं आणि वापरायला पण ते खूप हे होतं ते. मग नंतर मग असंच ऑनलाईन सर्च करता करता मला पीएच सॉइल मीटर हे सापडलं. नंतर मी ते ऑनलाईन मागवलं, आणि ते आम्ही आता चेक केलं, एक 350-400 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे. बरोबर. आणि मग ते वापरल्यानंतर ते तुम्ही वापरलं. नंतर मग एकदम सोपं आहे, कोणी म्हणजे अडाणी शेतकरी पण ते युज करू शकतो. त्याला काही शिकलेलं सवरलेलं मोबाईल बॅटरीची काही गरज नाही. त्याला 2 कांड्या येतात, आणि जे आपलं झाडाचं मूळ आहे त्या मुळाजवळ ते फक्त ते आतमध्ये अर्धा बिल्लास आतमध्ये ते खोसायचं, बरोबर, जमिनीमध्ये. त्याच्यामध्ये मॉइश्चर झाडाचं समजून जातं, याला पाण्याची गरज आहे किंवा नाही आहे ते पण आपल्याला समजून जातं. बरोबर, म्हणजे तिथे दिसतं, त्याच्यानुसार आपण मग पाणी द्यायच्या आधी आपण चेक करून घ्यायचं की आतमध्ये किती मॉइश्चर आहे. जेव्हा ते आपल्याला सांगतं की आता झाडाला पाण्याची गरज आहे, तेव्हा आपण ते पाणी द्यायचं. माझी पूर्णपणे तेव्हापासून मर थांबलेली, आणि मग मला एक नियोजन भेटलं. म्हणजे बघा, एकदम साधा आणि सिंपल उपाय आहे. 450-500 रुपयात. मलाही माहिती नव्हता. माझ्या निमित्ताने, यांच्या निमित्ताने यांना सगळ्यांना, आणि हे सगळेजण तुम्ही जे बघताय, हा व्हिडिओच आम्ही त्याच्यासाठी बनवला की ऑनलाईन तुम्ही चेक करा. मी स्वतः पण घेणार आहे त्याचा, मी व्हिडिओ बनवल. माझ्याकडे ऑनलाईन आलं तर आज
असं माहिती असत त्यांना मी घेऊनच यायला लावलं असतं म्हणजे मग सर्वांना समजेल. माझ्याकडे झाडं सुकायला लागलेली मी उद्याच मागवणार. हा म्हणजे पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा. सगळ्याच गोष्टींना रोगच हा विषय नसतो, काही गोष्टींना पाणी हाही विषय असतो, लक्षात असू द्या. जास्त पाणी हाही विषय असतो, म्हणून सगळ्यांनी ही काळजी घ्या. आणि धन्यवाद सगळ्यांचे. आणि सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात असू द्या, आपण माझं वाक्यच आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. म्हणजे सगळ्या जणांना जर आता काही गोष्टी मला माहिती असतील, काही गोष्टी यांना माहिती असतील, या सगळ्या गोष्टी सर्वांना समजल्या तर आपल्या चुका कमी होतील, नियोजन व्यवस्थित राहील. आणि जर नियोजन व्यवस्थित असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.